हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। नमस्कार नमस्कार। भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर यांच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज नवे मासिक हवन कार्य परमात्मा एक सेवक श्री जितेंद्रजी शेंडे मुक्काम मोहाडी यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले व त्या अनुषंगानं आज इथे भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू झालेली आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे पालनहार व मानव धर्माचे आराध्य दैवत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी आई ह्या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। व आजच्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष आमच्या नागपूर परिसराचे मार्गदर्शक परमात्मा एक सेवक श्री गिरीभाऊ लांजेवार हे आज बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत। भाऊंना माझा नमस्कार। तसेच आमचे भगवत कार्यातील सहकारी आमचे ज्येष्ठ बंधू आवळगाव परिसराचे मार्गदर्शक श्री घनश्यामभाऊ ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार। आमचे तळोजी परिसरातील मार्गदर्शक श्री नामदेवराव चौधरी काकाजी यांना माझा नमस्कार। आमच्या भुयार परिसराचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू श्री दिलेश भाऊ वाणी साहेब यांना माझा नमस्कार। आदरणीय मंचाला माझा नमस्कार। व या बैठकीला उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका यांना माझा नमस्कार व समस्त मोहाडीवासी जनतेला सुद्धा माझा नमस्कार। आजची चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकांना आलेले अनुभव व ज्येष्ठ सेवकांचे मार्गदर्शन यावर आधारित आहे। आतापर्यंत खूप साऱ्या सेवकांनी भगवत कार्यावर मार्गदर्शन केलेले आहे। बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमावर मार्गदर्शन केलेले आहे। तर महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी शब्दावर खूप भर दिलेला आहे। मार्गदर्शन करताना बाबांनी सेवकांना सेविकांना सांगितलेलं आहे की शब्द जपून वापरा। कारण बंदूक से निकली गोली और मुंह से निकली बोली कभी वापस नहीं आती। म्हणून आम्हा सेवकांना सेविकांना विशेष करून आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बोलताना वागताना आपल्या वाणीवर नियंत्रण असलं पाहिजे। कारण तोंडातून एकच गलत शब्द निघाला तर तो एखाद्याचा जीवन सुद्धा बर्बाद करू शकतो किंवा चांगला शब्द जर निघाला तर तो त्याला जीवनातून सवारू सुद्धा शकतो, त्याला जीवन उज्ज्वल सुद्धा करू शकतो। म्हणून बाबांनी सांगितलेले आहे की शब्द वापरताना जपून वापरा। कारण शब्द हे शस्त्र आहे। तलवारीपेक्षा धार शब्दाला आहे। तर ह्या मार्गात आम्ही मार्गात येतो त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शक काय देतात? इतरांमध्ये कोणी कान फुकतात, कोणी हाताला कोणी गंडा बांधतात, कोणी गळ्यात ताबीज टाकतात, कोणी काही गुलाल बुक्का लावत असतील, अशा अनेक प्रकारचे असते। पण या मानव धर्मात येताना आम्हाला फक्त काय मिळतो? शब्द मिळतो। शब्द त्या शब्दाच्या भरोशावर त्या शब्दाच्या आधारावर सेवक आपले जीवन उज्ज्वल करीत असतात। मागील काही लोक म्हणत त्या मार्गदर्शकाच्या शब्दाला सर्व काही होते का?
मार्गदर्शक या शब्दाच काय होते का? कारण ते असं म्हणू शकतात कारण त्यांचा मानव धर्मावरील विश्वास उडालेला असतो, म्हणून त्यांना शब्दाची महती माहीत नसते. पण या शब्दामध्ये किती ताकद आहे. कारण आपण कथा पुराणामध्ये ऐकलेलो आहोत, पाहिलेलो आहोत की आधी जी चांगले कर्म जर एखाद्याने केला तो त्याच्या गुरुला आवडला किंवा त्याच्या भगवंताला तर ते वरदान द्यायचे, म्हणजे वाईट कृत्य केला ते आवडलं तर शाप द्यायचे, म्हणजे ते शब्दच द्यायचे. असाच भस्मासुरानं सुद्धा शंकराची तप केला, शंकराची आराधना केली आणि भगवान शंकरानं त्याला वरदान दिला की बोल मला तुला काय पाहिजे. भस्मासूर असुर माणूस मागून मागून का मागितला तर त्यानं मागितला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून भस्म झाला पाहिजे. तो आपला बिचारा भोळा शंकर त्याने त्याला तसाच वरदान दिला. तो खुश होता त्याच्या तपश्चर्येवर आणि त्याला वरदान मिळाल्याबरोबर त्यानं का केलं की त्याच्या डोक्यावर हात ठेवत जाणे ना त्याला भस्म करत जाणे असा सपाटा सुरू केला. आणि सर्व संपल्यावर आता कोण राहिला तर भगवान शंकर राहिला. भगवान शंकराच्या मागे लागला. तसेच आपल्यात सुद्धा काही असे भस्मासूर भरलेले असतात का त्या मार्गदर्शकाकडून कार्य घेतात, भगवंताच्या गुणाचे कार्य घेतात, मंडळाकडून कार्य घेतात. भगवत प्राप्ती झाल्यावर मग त्यांच्यातला भस्मासूर जागा होतो आणि त्या मार्गदर्शकाचा निंदा करतात. मार्गदर्शकालेच असे तसे बोलतात, त्याच्यावर जाऊन पडल्यासारखे करतात. असे भस्मासूर सुद्धा कमी नाहीत. मग त्यांच्यासाठी शाप सुद्धा निघत असतो. आणि जेव्हा एखाद्याच्या तोंडून आगाची आग होते, जेव्हा त्याचा आत्मा तडफडतो, तेव्हा त्या मुखातून जर शापचे शब्द निघाले तर त्याचा जीवन सुद्धा बर्बाद होतं. कारण आपण बघितलं की एखाद्याला बद्दुवा लागली म्हणतात, तर बद्दुवा कशी लागते की आपल्यापासून जर त्याला जर त्रास जास्त झाला एखाद्याला तर त्याचा आत्मा तळमळतो व त्याच्या तोंडून त्याचे शब्द निघतात. म्हणून आम्हाला वागताना बोलताना नियंत्रण असलं पाहिजे. तर शब्दाचे महत्व कसे असतात बघा, मार्गदर्शकाचा शब्द कसा असतो बघा. तर आमचे मार्गदर्शक आधीचे माननीय रमेशपंत पांडेजी यांच्याकडे मी कधी कधी जाऊन बसायचा, तेव्हा आमची भगवत कार्यावर खूप चर्चा व्हायची. भगवत कार्यावर चर्चा होत असताना ते मला म्हणायचे की बंडू मध्ये तुला सर्वांना योग मिळते म्हणे, तुला योग का नाही मिळत, तुला योग का नाही मिळत. पण त्याचा विश्वास होता की एक ना एक दिवस तुला सुद्धा योग मिळेल म्हणत होते. तू भगवत कार्य करीत राह म्हणजे तुला योग मिळेल. आणि पांडे काकाजीला 10/2/2014 रोजी देहावसान झालं. त्याच्या 2 महिन्यापूर्वी मला योगायोगानं त्यांच्या भागामध्ये थोडा काम होतं, भुसावळला काम असल्यामुळे मी भुसावळ शहरात गेलो होतो. आणि तिथून येता मी त्यांच्या गावी जाण्यासाठी मूर्तिजापूर स्थानकावर उतरलो आणि त्यांच्या गावी गेलो. त्यांची भेट घेतली आणि त्यांची सविस्तर चर्चा केली. खूप विषयावर चर्चा झाल्या. तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलंय की तुला लवकरच योग मिळेल. आणि खरंच त्याच्या शब्दानं मला भगवत कार्यानं मला सुद्धा योग मिळाला व माझं सुद्धा जीवन उज्ज्वल झालं. अशी ताकद मार्गदर्शकाच्या शब्दात असते. आणि या शब्दाचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे. मागील दिवसामध्ये एक प्रसंग माझ्यावर घडला. दिनांक होता 12 डिसेंबर 2023 आणि 12 डिसेंबरला खूप मोठ्या व्यक्तिमत्वांचा वाढदिवस असतो. आपल्या महाराष्ट्रातील अग्रगण्य नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब
यांचा वाढदिवस 12 डिसेंबर. दिवंगत नेते श्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा सुद्धा 12 डिसेंबर. आपल्या आजूबाजूचे नेते वडट्टीवार साहेबांचा सुद्धा 12 डिसेंबर. आमचे मार्गदर्शक अग्रमान्य नेते यांचा सुद्धा 12 डिसेंबर. हा 12 डिसेंबर खूप मोठ्या मोठ्या माणसाचा वाढदिवस असते. तर त्या 12 डिसेंबर 23च्या अगोदर 11 डिसेंबरला संध्याकाळी मी मार्गदर्शक साहेबांकडे गेलो व अचानक माझ्या तोंडून शब्द निघालं. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन दिल्या 11 तारखेलाच. त्यांनी म्हणाले की 11 तारखेलाच वाढदिवस शुभेच्छा. तेव्हा माझ्या तोंडून शब्द निघाले असेल की उद्या का होईल काही सांगता येत नाही बा. ते असे अचानक शब्द निघाले. तर आणि दुसरा दिवस 12 डिसेंबरचा उजाडला. मला एका जागी अर्जंट काम होतं. सकाळीच जाऊन तो काम आटवायचा होता. त्यामुळे मी सकाळी 7:30 वाजता माझी कामाची बॅग घेतलं, गाडीला लावलं आणि मी कामावर निघालो. घरापासून काही अंतर जात नाही, ब्रह्मपुरी हायवेला लागलो आणि काही अंतर जात नाही, तोच माझा ऍक्सिडेंट झाला. मी आपल्या तालात जात असताना का झालं कसं झालं, मागच्या गाडीवाला येऊन माझ्या गाडीला ठोकलं आणि अपघात झाल्यामुळं मी त्या रोडवर पडलो, गाडी घेऊन पडलो मी. आणि त्याच वेळेस एक बस बाजूने गेली. पण एवढ्यात बरं झालं भगवंताच्या कृपेनं का ती बस बाजूने चालली गेली. नंतर उठलो मी, पाहिलं जो गाडीला गाडीचं नुकसान झालं होतं, पण मला असं काहीच वाटलं नाही का मला काही लागलेलं आहे. मी उठलो, माझी गाडी पण उचललो. तो ज्यानं ठोकला होता तो कधी उठला ना कधी पळाला माहित नाही. बाजूला जाऊन पाहतो तर माझ्या पायाच्या बोटातून रक्त निघत होता. मला वाटलं की असं खरचटला असेल, रक्त निघत आहे. तसाच तो बाजूच्या ज्यांच्या घरी मी कामाला जात होतो तेच धावत आले. तो त्यांनी मला दवाखान्यात नेले. पायाला लागला मग तुझ्या. सरकारी दवाखान्यात गेलो तर तिथं डॉक्टर नव्हते. त्या कंपाऊंडरला ड्रेसिंग करून दिलं. तो म्हणे का तुझा पायाचा हाड मोडला आहे, बोटाचा हाड मोडल्यामुळं इथं काय होत नाही मध्ये तुला ब्रह्मपुरीला जावं लागते. ब्रह्मपुरीला गेलो, 2-4 दवाखाने फिरले तर डॉक्टर काही बरोबर मिळाले नाही. मग दोनारकर साहेबांकडे गेलो, दोनारकर डॉक्टरकडे. त्यांनी पाहिलं बोट आणि बोटामध्ये ऑपरेशन करावं लागते म्हणाले. राळ टाकून दिले आणि सांगितले की 3 दिवसात जर याला चांगला सक्सेस जर झाला नाही हा तर तुझा बोट कापावं लागेल. बोट कापण्याचे चान्सेस आहेत म्हणे यांचे तुझे. मी म्हणलं कापावं लागेल. तुम्ही फक्त तुमचे काय उपचार आहे ते करा, नंतर पाहू. आणि मी बेडवर झोपल्याच मला विचार आला की बोट कापावं लागेल तर कसा होईल. तिथूनच झोपल्या मी मार्गदर्शकाला फोन लावलं. भाऊ म्हणलं अशी अशी परिस्थिती आहे. ते मार्गदर्शक आहेत पण आमच्यासाठी मित्र जास्त आहेत, त्याच्यामुळे आम्ही कधी कधी फ्री अँड फ्रँकलीपणे बोलत असतो. तर भाऊ म्हणलं अशी अशी गोष्ट झाली आहे, आता ऍक्सिडेंट झाला म्हणून त्याला सांगितलं सुद्धा अगोदर. भाऊनी फक्त एकच मार्गदर्शन केले का तू ज्या कंडिशन मध्ये आहेस, ज्या परिस्थितीमध्ये तू आहेस त्याच परिस्थितीमध्ये योग माग आणि शब्द दिला की तुला काहीही होणार नाही. मी बेडवर झोपल्या दवाखान्याच्या बेडवर झोपल्या प्रणाम केला, योग मागितला की भगवान बाबा हनुमानजी माझा बोट सही सलामत राहायला पाहिजे. आणि तिथून उपचार केला, डॉक्टरनं सुट्टी दिला, घरी आलो. आणि 3 दिवसानं मला यायला सांगितलं होतं. 3 दिवसानं मी जेव्हा गेलो तेव्हा कंपाऊंडरनं ते ड्रेसिंग खोलला पायाला बोटाला असलेला.
आणि त्याला आनंद झाला. हा कसा झाला म्हणे तुझा बोट? मग का झाला? तुझा बोट वाचला म्हणे. आम्हाला शाश्वती नव्हते म्हणे का तुझा बोट वाचल. डॉक्टरने सुद्धा सांगितलं होतं म्हणे आम्हाला नंतर की याचा बोट कापावाच लागणार आहे. पण तो बोट माझा सकारात्मक प्रतिसाद देत होता. बोटाला काहीही झालं नाही, बोट वाचला माझा. तर इतकी ताकद ही मार्गदर्शकाच्या शब्दामध्ये असते. म्हणून सेवक सेविकांनी शब्दाचा कधीही अनादर करता कामा नये. मार्गदर्शक जातात, शब्द देतात की मी बैठकीला येतो, बैठकीला येत नाही. बैठकीला जाणं किती आवश्यक असते हे आम्ही शिकलेलो आहोत. बैठकीला का जावं लागते? कारण त्या काळामध्ये बैठकीला आम्ही जात होतो तेव्हा आम्ही मान्यवर लोक स्टेजवर असताना आम्ही असे खाली बसत होतो इथंच, पण समोर बसत होतो, मागे कधीच नव्हतो बसत. तेव्हा आम्ही बैठकीला समोर बसल्यामुळे आज आम्हाला मंच मिळतो आहे. आणि बैठकीला मार्गदर्शक सांगतात म्हणून जायचं असं नसते, तर बैठकीचा आस्वाद पूर्णपणे घ्यायचा असतो. कारण या बैठकीमध्ये मार्गदर्शकांनी किंवा मान्यवर सेवकांनी बोललेला एक शब्द हा एखाद्याचं जीवन बदलू शकतो. हे इथं माईक लावून लाऊडस्पीकर लावून ही बैठक चालू आहे. काही गरजवंत लोक सुद्धा आपल्या घरून ही बैठक ऐकत असतात आणि मानव धर्माविषयी ते माहिती घेत असतात. ना आमचे काही सेवक इथं आल्यावर तिकडे तलावकडे जातील तर तिकडेच राहतील, तिकडे बस स्टॉपवर जातील तर तिकडे चहा पाणी खर्रा तंबाखू करत राहतील, असे असतो. जसे अनेक वाल्यामध्ये जत्रा भरत असते. कुठली जत्रा असते? महादेवाची जत्रा, गोंधळ्याची जत्रा, इथली जत्रा, तिथली जत्रा. तर जत्रेमध्ये 4 प्रकारचे लोक असतात: हौसे, गौसे, नवसे आणि टवसे. असे 4 प्रकारचे लोक जत्रेमध्ये असतात. कोणी हौस म्हणून जत्रेला जातात, त्यांना हौस असते कुठल्याही जत्रेला जायची. कोणी गौसे सहज गवसनी घालून येतो, जत्रेत जातो असा पुढे फिरून येतो. काही नवसे असतात, देवाला नवस बोललेला राहतात म्हणून ते जत्रेला जातात. आणि कोणी टवसे राहतात, या बाईला टवसतील जातात, त्या माणसाला टवसतील, त्याला काही करतील, त्याला काही करतील. असे 4 प्रकारचे लोक असतात. तसे आमच्या मानव धर्मात सुद्धा 3-4 प्रकारचे लोक असतात. काहीतरी शिकायचं आहे म्हणून बैठकीला येतात. काही मार्गदर्शक सांगते म्हणून येतात, कारण त्यांचा नेहमीचा एकच शब्द असते, बैठकीला ये. सर्वांना शब्द एकच असते, ते काही मागत नाही, फक्त म्हणतात बैठकीला ये. म्हणून मार्गदर्शक सांगते म्हणून येतात. काही येतच नाही, आता मी पूर्ण शिकलो असे वाले सेवक येतच नाही. आणि काही सेवक तर असे आहेत, असे हात करून सांगतात की बाबा गेल्यानंतर जे नियम आहेत ते मला मान्यच नाहीत म्हणतात. बाबा 1996 मध्ये गेले आणि त्याच्यानंतर जे नियम निघाले ते त्याला मान्यच नाही असे हात करून सांगतात. कधी बैठकीला येत नाही, भगवत कार्यात दिसत नाही, जसे काही तेच बाबा झाले, अशा प्रकारचे असतात. म्हणून शब्दाचं जर महत्व जर कळून घ्यायचं असेल तर नेहमी बैठकीला यायनं जरुरी आहे. फक्त येणंच नाही तर बैठकीला पूर्णपणे समर्पित होणं जरुरी आहे. एवढेच या प्रसंगी बोलतो. वेळ खूप कमी असल्यामुळे मी माझे 2 शब्द इथं पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.